प्रेज द लॉर्ड. येशू वादळ शांत करतो. पवित्र बायबलमध्ये मत्ते शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 23 ते 26 वचनामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य तारवात बसले आणि चालू असताना पहा समुद्रात मोठे वादळ उठले. त्यावेळेस ते इतके उठले की तारू लाटांनी झाकू लागले आणि त्यावेळेस येशू झोपेत होता असं शिष्यांना वाटलं, परंतु येशू झोपेत नव्हता. पहा, इस्रायलच्या लोक देवाला झोप लागत नाही आणि त्याला डुलके लागत नाही असं वचन आहे. आणि म्हणून शिष्य त्याच्याकडे धावत आले, पळत आले, प्रभूजी वाचवा, प्रभूजी वाचवा, आपण बुडालो असे म्हणल्यानंतर येशू त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी आणि भित्रे, तुम्ही विश्वास का ठेवत नाहीत. येशू उठून एका क्षणामध्ये समुद्र आणि वारा याला त्याने धमकावले. प्रियानो, आमच्या ह्या संसारामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना, कौटुंबिक जीवन जगत असताना आमच्या संसारात अनेक प्रकारचे वादळ येतात आणि ते वादळ मोठमोठे आजार, कर्जबाजारी, समस्या, व्यसन, भांडण तंटा, दारूबाजी अशा प्रकारचे जे कितीही वादळ असले तरीही आम्ही जर न भीता न घाबरता आम्ही हिंमत आणि धैर्य धरून प्रभूवर विश्वास ठेवला आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये विश्वासात जर आम्ही वाढलो आणि त्या वादळात जर आम्ही शांत स्थिर उभं राहिलो तर नक्कीच परमेश्वर प्रभू येशू आम्हाला त्या वादळातून मुक्त करेल.